कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन व्हावं या आणि इतर मागण्यांसाठी उजळाईवाडीचे एस राजू माने यांनी 1 जून रोजी दसरा चौकातील राजर्षी शाहूंच्या पुतळ्याशेजारी दिवसभर धरणं आंदोलन केलं। सायंकाळी राजर्षी शाहूंच्या पुतळ्यासमोर ज्योत प्रज्वलित करून महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करत असल्याची घोषणा केली। त्यानंतर 2 जून रोजी या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगुले शिराणे यांना देण्यात आलं। महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची मागणी पूर्ण होईपर्यंत विविध मार्गांनी आंदोलन करणार असल्याचं राजू माने यांनी सांगितलं। या प्रसंगी प्रशांत मंडलिक, दत्तात्रय माने, रुपेश घडशी, प्रकाश टोपकर, प्रदीप दुगाणी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेतील महाकाली मंदिर परिसरात एका ऑटो रिक्षामध्ये बेकायदेशीररित्या घरगुती सिलेंडरमधील गॅस भरला जात असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली। जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, लक्ष्मण माने, महेश काटकर, नम्रता कुडाळकर या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा घातला। एका कौलारू घरात हा अवैध व्यवसाय सुरू होता। त्या घरातून इलेक्ट्रिक मोटारी, 5 सिलेंडर, वजन काटा, स्कॅनर, QR कोड, नोझल, पाईप, केबल असा एकूण 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर राजेंद्र मस्के आणि स्वप्नील शिंदे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये इतिहास घडवणाऱ्या प्रभात फिल्म कंपनीची स्थापना 1 जून 1929 रोजी कोल्हापुरात झाली होती। विष्णुपंत दामले, शेख फतेलाल, व्ही शांताराम, केशवराव धायबर अशा दिग्गज कलाकारांनी प्रभात कंपनीद्वारे अनेक चित्रपटांची निर्मिती केली। त्याचं स्मरण म्हणून प्रभात फिल्म कंपनीच्या तुतारी शिल्पाचं पूजन करण्यात आलं। चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, संचालक रणजित जाधव, सतीश पिडकर, बाळकृष्ण बारामते, मिलिंद अष्टेकर, संग्राम भालकर, सुभाष गुंदेशा, इम्तियाज बारगीर, विजय शिंदे, मकरंद लिंगणूरकर, अर्जुन नलवडे यांच्यासह कलाकार, तंत्रज्ञ यावेळी उपस्थित होते। कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथल्या तुतूच्या बागेमागील शाळेच्या मैदानावर लहान मुलांची फुटबॉलची स्पर्धा सुरू आहे। स्पर्धा पाहण्यासाठी महापालिकेचा झाडू कामगार प्रणव पंडत गेला होता। दरम्यान मयूर पवार, अतिफ सनदी, इलियास पटवेगार, प्रणव पवार यांच्यासह 3 ते 4 जण मैदानावर आले। काही समजण्यापूर्वीच या तरुणांनी प्रणव पंडतवर सशस्त्र हल्ला चढवला। एडक्यानं केलेले पार चुकवत प्रणवनं हातावर झेलले, त्यामुळे प्रणव पंडतच्या डाव्या हाताला गंभीर इजा झाली आहे। त्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला। दरम्यान गंभीर जखमी झालेल्या पंडतला CPR मध्ये दाखल करण्यात आलं। आज दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसात झाली आहे। कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथं राहणाऱ्या प्रवीण माळी यांचं करवीर तालुक्यातील उजळाईवाडी इथं ज्वेलर्स दुकान आहे। 30 ते 31 मे दरम्यान त्यांच्या दुकानाचं कुलूप तोडून चोरट्यांनी चांदीच्या मूर्ती, दागिने आणि इमिटेशन ज्वेलरी चोरून नेली होती। त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं CCTV कॅमेऱ्यांच्या आधारे चोरट्याची ओळख पटवली। पोलीस अंमलदार रोहित मर्दाने यांना मिळालेल्या माहितीनुसार शिये फाटा चौकात सापळा रचून चोरटा आकाश राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्याकडून चांदीचे दागिने, मूर्ती, चेन, ब्रेसलेट, लहान मंगळसूत्र, नेकलेस असा ऐवज हस्तगत केला। चोरीच्या गुन्ह्यात आदिनाथ नरसिंगे यानं मदत केल्याचं त्यानं कबूल केलं। त्यामुळे आदिनाथचा शोध सुरू आहे।